हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे अर्णव नर्सिंग अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अपगार स्कोअर म्हणजे काय। तर अपगार स्कोअर का पाहिला पाहिजे, कारण बाळ जन्माला आल्याबरोबर त्याच्या स्वाभाविकतेचे मूल्यमापन करण्यासाठी अपगार स्कोअर पाहावा। अपगार स्कोअर म्हणजे काय याची प्रथम आपण व्याख्या पाहूयात। नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे आरोग्य चांगले आहे की नाही हे आजमावण्यासाठी आकडेवारीमध्ये मूल्यमापन केले जाते, त्या पद्धतीला आपण अपगार स्कोअर असे म्हणतो। हा स्कोअर 1952 साली डॉक्टर वर्जिनिया अपगार यांनी विकसित केला आहे। हा स्कोअर बाळाच्या जन्मानंतर 1 मिनिट आणि 5 मिनिटांनी घेतला जातो। 1 मिनिटानंतर पाहिलेला अपगार स्कोअर पेक्षा 5 मिनिटांनी केलेले मूल्यांकन जास्त महत्त्वाचे आणि खरे समजावे। ज्या गोष्टीचे निरीक्षण करायचे आहे त्या शब्दाचे सुरुवातीचे अक्षर घेऊन अपगार असे मूल्यांकनाला नाव दिले आहे। ए म्हणजे अपीअरन्स म्हणजेच त्वचेचा रंग, पी म्हणजे पल्स म्हणजेच हृदयाची गती, जी म्हणजे ग्रीमेस म्हणजेच प्रतिक्रिया, ए म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणजे पेशीची हालचाल, आर म्हणजे रेस्पिरेशन म्हणजे श्वसन क्रिया। प्रत्येक घटकाला 0, 1, 2 असे स्कोअर दिले जातात। यानंतर अपगार स्कोअरचा चार्ट पाहूयात। तक्त्यामध्ये एका साईडला अपगारची आद्याक्षरे लिहिली आहेत, त्यामध्ये ए, पी, जी, ए आणि आर, आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला स्कोअर लिहिलेला आहे 0, 1 आणि 2। चार्टमध्ये प्रथम आद्याक्षर आहे ए, त्यालाच आपण अपीअरन्स किंवा त्वचेचा रंग असेही म्हणतो। यामध्ये प्रथम त्वचेचा रंग समजा निळसर असेल, बाळाचा रंग जर निळसर दिसत असेल तर त्याला आपण स्कोअर 0 असे मेन्शन करतो। नंतर शरीर जर गुलाबी असेल बाळाचे आणि हात आणि पाय जर निळसर असतील तर त्याला आपण स्कोअर 1 मध्ये मेन्शन करतो। आणि समजा संपूर्ण शरीर बाळाचे पूर्ण गुलाबी असेल तर तो स्कोअर आपण 2 असे मेन्शन करतो। अपगार स्कोअरच्या चार्टमधील दुसरे आद्याक्षर आहे पी, त्यालाच आपण पल्स किंवा हृदयगती असेही म्हणतो। समजा बाळाची हृदयगती लागत नसेल किंवा हार्ट रेट लागत नसेल तर आपण त्या ठिकाणी स्कोअर 0 असे लिहितो, किंवा बाळाची हृदयगती 100 प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आपण त्या ठिकाणी स्कोअर 1 असे मेन्शन करतो, किंवा बाळाची हृदयगती 100 पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 2 असे मेन्शन करतो। अपगार स्कोअरच्या तिसरे आद्याक्षर आहे जी म्हणजे ग्रीमेस, किंवा आपण त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतो। प्रतिक्षिप्त क्रिया पाहण्यासाठी आपण कॅथेटरचा यूज करतो। समजा कॅथेटर बाळाच्या नाकात घातल्यानंतर बाळ जर काहीच प्रतिसाद देत नसेल तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 0 असे लिहितो, किंवा बाळाने कॅथेटर घातल्यानंतर बाळाने तोंड वाकडे केले तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 1 असे लिहितो, किंवा जर बाळ जोरात शिंकले किंवा खोकले किंवा रडले तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 2 असे लिहितो। अपगार स्कोअरच्या चार्टमधील चौथे आद्याक्षर आहे ए, ए म्हणजेच त्याला आपण ॲक्टिव्हिटी किंवा स्नायूंची स्थिती असेही म्हणतो। स्नायूंची स्थिती म्हणजे काय की बाळाच्या हातापायात किंवा त्याची हालचाल कशी आहे किंवा हातापायांमध्ये ताकद कशी आहे हे पाहिले जाते। समजा बाळ काहीच हालचाल करत नसेल काय किंवा शक्तिहीन दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 0 असे लिहितो, किंवा बाळाच्या हातापायांची थोडीच हालचाल होत असेल तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 1 असे लिहितो। आणि समजा जर हातापायांची भरपूर हालचाल करत असेल बाळ तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 2 असे मेन्शन। स्कोअरच्या चार्टमधील शेवटचे आद्याक्षर आहे आर, आर म्हणजेच त्याला आपण रेस्पिरेशन किंवा श्वसन म्हणतो। रेस्पिरेशन मधून श्वास घेण्याची क्षमता पाहिली जाते। श्वास न येणे म्हणजेच त्याला आपण स्कोअर 0 असे म्हणतो। अनियमित किंवा मंद श्वास असेल तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 1 असे लिहितो। बाळ जर जोरात रडत असेल, श्वास चांगला घेत असेल तर त्या ठिकाणी आपण स्कोअर 2 असे लिहितो।
बाळाचा अपगार स्कोअर पाहिल्यानंतर मूल्यमापन गरजेचे असते. आपण आकडेवारीमध्ये जे मूल्यमापन केले आहे म्हणजे 0, 1, 2 याची टोटल केल्यावर बाळाचा अपगार स्कोअर किती आहे हे समजण्यास मदत होते व स्कोअर स्वाभाविक आहे की अस्वाभाविक आहे हेही समजते व त्यानुसार बाळावरती उपचार करता येतात. अपगार स्कोअरचे मूल्यमापन आपण पुढील प्रमाणे पाहूयात. यामध्ये तक्त्यामध्ये वेळ, गुण आणि मूल्यमापन अशा 3 ह्याच्यामध्ये तक्ता डिवाइड केलेला असतो. आता याच्यामध्ये 1 मिनिटानंतर केलेला अपगार स्कोअरमध्ये समजा बाळाचा स्कोअर 8 ते 10 असेल तर तो स्वाभाविक आहे असे समजले जाते किंवा 5 ते 7 मध्ये जर स्कोअर असेल तर बालक सौम्य गुदमरलेले आहे असे लक्षात येते. 3 ते 4 मधील जो स्कोअर आहे त्याला आपण बालक मध्यम गुदमरलेले आहे असे समजतो आणि 0 ते 2 मध्ये जर स्कोअर असेल तर बालक हे गंभीर गुदमरलेले असते म्हणजे त्याला तत्काळ उपचाराची गरज असते. अपगार स्कोअर जो 5 मिनिटानंतर केला जातो त्यामध्ये समजा तो स्कोअरचा जो टोटल आहे तो 6 पेक्षा कमी असेल तर बाळ हे गंभीर अवस्थेमध्ये असतं आणि त्याला तातडीने उपचाराची गरज असते. नॉर्मल अपगार स्कोअर हा 8 ते 10 मध्ये असतो. नर्सिंगला अपगार स्कोअर कसा काढावा हे माहीत असणे फार महत्त्वाचे असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्णव नर्सिंग अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.